इंडियन्सच्या एका विजयाने सोशल मीडियावरील वातावरण कसे चेंज होते याचे उदाहरण आपल्याला काल बघायला मिळेल. मुंबई इंडियन्सच्या कालच्या गुजरात टायटनवरच्या मोठ्या विजयामुळे सोशल मीडियावरती सगळे वातावरण बदलून गेलेले आहे. सगळे फॅन्स, यूट्यूबर आणि क्रिकेट ॲनालिस्ट सगळ्यांची टोन बदलली आहे आणि जे की एम आयला एम आयचा सीझन संपला अशी चर्चा करत होते. तेच आता एम आय बाप टीमचा कमबॅक झाला असे बोलत आहे. आणि एम आयने पण टुर्नामेंटच्या क्रुशल पॉईंटवर क्रुशल जंक्शनवर विजय नोंदवला आणि आता त्यांचे 6 मॅचमधून 2 विजयासह 4 पॉईंट झाले आणि ते 6व्या नंबरवर आले, जे की बॉटमला बसले होते 9व्या आणि 10व्या पोझिशनवर. आणि एक क्रुशल मोमेंटवर विजय मिळवला, क्रुशल मोमेंटवर कमबॅक झाला असं म्हणता येईल. आणि ह्याच मोमेंटम कायम ठेवून घोडदौड चालू राहील एम आयची, अशी मला ॲज अ फॅन, एम आय टीमचा फॅन म्हणून आशा आहे. एम आय टीमची मुंबईला काल पहिले बॅटिंगचं आमंत्रण मिळालं. पिच थोडी ट्रिकी होती. रबाडा कंटिन्युअसली 150च्या स्पीडने बॉलिंग करत होता आणि मुंबईचे बॅटर्स सुरुवातीला धडपडताना दिसले. मालेवार, डिकॉक आणि सूर्या, ह्या तिघांना पण रबाडाने तिघांना पण एक कमालीच्या बॉलवर आऊट झालं. सूर्याची तर अनप्लेबल डिलिव्हरी होती. आणि पुन्हा एकदा एम आयला पराभवाचा सामना करावा लागतो की असं वाटत असतानाच नमन धीर त्यांनी पुन्हा उभं राहिला आणि त्यांनी आपल्या स्किल दाखवून एम आयच्या बॅटिंगला कोलॅप्सपासून वाचवले असं म्हणायला हरकत नाही. मुंबईची टीम मॅनेजमेंट एक चांगली गोष्ट करते की त्याला कंटिन्युअसली टॉप ऑर्डरवरती खेळायला पाठवत आहे. 3 नंबर म्हणा, 4 नंबर म्हणा, आणि त्याला कॉन्फिडन्स येते आणि तो पण डिलिव्हर करत आहे. कंटिन्युअसली 2 मॅचमध्ये तो चांगला खेळून त्यांनी मॅनेजमेंटने दाखवलेला विश्वास सार्थ केला. आणि नमन धीरने जो पाया रचून दिला होता त्याच्यावर मग तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी फिनिशिंग टच दिला. मेन तर तिलक वर्माच म्हणावं लागेल. तिलक वर्मा पण आपल्याला सुरुवातीला स्ट्रगल करताना दिसला. 22 बॉलवर 19 धावा त्याच्या झाल्या होत्या. आणि हार्दिक पांड्या पण फ्रीली खेळू शकत नव्हता कारण की पिच थोडी स्लोविश होती. एकदम स्ट्रोक मेकिंगसाठी बॉल बॅटवर येत नव्हता. पण दुसऱ्या टाईमआउट नंतर हार्दिक पांड्याने जो त्याचा तिलक वर्माला कानमंत्र दिला त्याचा परिणाम तिलकवर झाला आणि त्याने झपाट्याने शॉट्स मारायला सुरुवात केली आणि मॅचचा रंग पलटून टाकला. मुंबईच्या बाजूने त्यांनी मॅच करून टाकली, जे की 140-150 रन्स बनेल की नाही अशी आशंका असताना ऑलमोस्ट 200 धावा मुंबईने स्कोअरबोर्डवर लावले आणि तिलकने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून एक धमाकेदार सेंचुरी मारली. तिलक वर्मा एक खास प्लेयर आहे, एक चांगला प्लेयर आहे, पण त्याचा रोलची क्लॅरिटी नाही आहे. तो कोणत्या पोझिशनवर खेळेल हे जोपर्यंत त्याला मॅनेजमेंट क्लिअरली सांगत नाही तर तोपर्यंत तो स्ट्रगल करत राहील. पण मला वाटते आता त्याच्या रोलची क्लॅरिटी बऱ्यापैकी त्याला मिळाली आहे. T20 वर्ल्ड कपपासून तो 5 किंवा 6 नंबरवर येऊन त्याला फिनिशिंग टच ॲज अ फिनिशर म्हणून त्याला खेळायचं आहे आणि तो त्या रोलमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पण त्याने जोफ्रा आर्चरला एका ओव्हरमध्ये 3 कंटिन्युअस 6 मारले होते. आणि काल पण आपण त्याची फिनिशिंग रोलची एक झलक बघितलीस. तो बऱ्यापैकी या रोलमध्ये आता झाला आहे, सेट झाला आहे. बॉलिंगमध्ये एम आयनी बॅक टू बेसिक टेक्निक वापरत बुमरापासून आपल्या बॉलिंगची सुरुवात केली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. बुमराने पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळवली, जे की त्याची या IPLची 2026 IPLची पहिली विकेट होती. तर तो किती जबरदस्त इम्पॅक्ट होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यानंतर मग बाकीच्या बॉलर्सनी त्याला चांगली साथ दिली. अश्विनी कुमारने काल कमाल करून दाखवली. या सीझनच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 4 विकेट घेतली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो आला होता. आणि सँटनर आणि गझनफर याने फिरकीचा मारा करत गुजरातच्या बॅटर्सना जखडून ठेवलं, त्यांना हात मोकळे करू दिले नाही.
सॅटनर तर एवढा स्लो बॉलिंग करत होता, पिचचा फायदा घेत होता की बॉल पोचायला 2-4 सेकंद जास्त लागत होते. अ, कालच्या पराभवामुळे मला असं वाटतं की गुजरात टायटन्सची मिडल ऑर्डर बऱ्यापैकी एक्सपोज झाली आहे, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलत होतो की गुजरात टायटन टीम हेविली रिलाय करतं आपल्या टॉप थ्रीवर. आणि ज्या दिवशी त्या टॉप थ्रीपैकी सगळे फेल झाले किंवा दोन लोक फेल झाले, शुभमन गिल, साई सुदर्शन आणि बटलर, तर मिडल ऑर्डर मला वाटत नाही एवढी टेस्टेड आहे आणि एवढे एक्सपिरियन्स आहे. 4 नंबरवर वॉशिंग्टन, त्यानंतर फिलिप्स, तेवातिया आणि शाहरुख खान. तर मला वाटते की दुसऱ्या टीममध्ये जर ते असते तर ते प्लेईंग 11मध्ये पण नसते. तर या बाबतीचा विचार शुभमन गिल आणि कोच आशिष नेहरा यांनी करायला हवा. ठीक आहे, हेच सेम टेम्पलेट वापरून ते मागच्या 2 वर्षापासून खेळत आहे आणि ते 10पैकी 7-8 मॅचेसमध्ये चालून पण जातं. पण ज्या दिवशी जे ज्या दिवशी नाही चालायला गेलं तोच मॅच जर प्लेऑफचा सामना असेल तर विनाकारण त्यांचं नुकसान व्हायला नको असं मला वाटते. तर सगळे फॅन्स, यूट्यूबर, क्रिटिक्स, ॲनालिस्ट सगळे आनंदी आहे एम आय टीमच्या कमबॅकबद्दल. आणि आता पुढच्या मॅचमध्ये आपल्याला माहीत पडेल की एम आय आपलं मोमेंटम किती चांगल्या प्रकारे कॅरी करतं आणि टीम कॉम्बिनेशन जे की बऱ्यापैकी क्लॅरिटी आली असेल मॅनेजमेंटला, ते कशा प्रकारे अजून चांगल्या प्रकारे टीम कॉम्बिनेशन करू शकेल किंवा अजून काही चेंजेस आहे की रोहित शर्मा फिट झाल्यावर तो कसा कोणाच्या मला वाटतं मालेवरच्या जागी स्ट्रेट फॉरवर्ड येईल आणि अजून किती चांगल्या प्रकारे पुढे वाटचाल करू शकते हे आपल्याला बघावं लागेल. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत अशाच दर्जेदार मराठी ॲनालिसिससाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.